आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मला सांगा की आत्ताची जी चित्र बघताय हे अभूतपूर्व आहे। हो, अभूतपूर्व, प्रचंड। 10 लाख मराठी आत्ताच बीड शहरात घुसलेत, आत्ताच। आणखीन मराठी गावाकडून निघालेत, मिळेल तेव्हा 2 वाजेपर्यंत घराघरातला मराठा इथं एक वाढणार आहे, घराघरातला। ही लढाई लढताना या सामर्थ्याची गरज आहे असं तुम्ही काल परवा गेल्या आठवड्याभरापासून सांगताय। यांच्या सोबतीची गरज आहे म्हणताय। हो, मला कुटुंबच मी समाजाला मानलंय, मग मी त्यांच्या परिवारातला आहे। आमचं माय लेकराचं नातं झालंय। आमच्या लेकराच्या पाठीशी समाज उभा राहणार तर कोणाच्या राहणार? ते ताकदीनं पाठीशी उभा राहिले, ताकदीनं। आज घराघरातल्या माता मावल्यास 4-5 वर्षाच्या लेकरांपासून वयोवृद्ध 80-90 वर्षाच्या माणसांपर्यंत जमलेत। का नाही येणार? सरकारनं हे समजून घेणं गरजेचं आहे। त्याचं ऐकू नका, त्याचं एकट्याचं ऐकून जर तुम्ही आमचं वाटोळं कराल तर तुम्हाला सोपं जाणार नाही। ही वेदना आहे तुम्ही सांगताय, पण ही वेदना ज्या सरकारनं ऐकायला हवी ते सरकार ऐकत नाही। त्याचं ऐकतंय, त्याचं एकट्याचं सरकार। मराठ्यावर अन्याय करायला निघालेत, त्याचं ऐकून। तुम्ही मोठ्याल्या जाती देशातल्या संपवायचं ठरवलंय की काय? तुम्ही मोठ्याल्या जाती संपवायचं ठरवलंय की काय? यांनीच तुम्हाला गादीवर बसवलंय आणि तुम्ही त्याचं ऐकून आमचं वाटोळं करताय का? हे चालणार नाही, तुमचं ते षडयंत्र चालणार नाही। तुम्ही पूर्वी आंतरवालीत एक प्रयोग करायचा प्रयत्न केलाय, पुन्हा तो प्रयोग करू नका। तुम्हाला पुन्हा सांगतो, तो प्रयोग करू नका नोटीस देऊन। गृहमंत्री साहेबांची, फडणवीस साहेबाला आमची विनंती, तुम्ही तो प्रयोग पुन्हा करू नका। हो, तुम्ही तो प्रयोग करू नका पुन्हा, जड जाईल। कारण आम्ही वेदना सामंजस्यानं मार्ग तोडगा काढायचा प्रयत्न करा, ही तुम्हाला विनंती आहे। पण ही जी गर्दी आहे ती सरकारला काय दर्शवते? आरक्षण पाहिजे, स्वतःचे लेकरं आमचे तुमच्यामुळे मुर्दे पडायला लागले। दुसऱ्यामुळे जेवढे बळी गेलेत ना, ते तुमच्यामुळे गेलेत। ही वेदना बघा। आपल्या कॅमेरामॅनला सांगा, पाठीमागं पुढं नजर पुरत नाही। एकदा कॅमेरामॅनला विनंती की तुम्ही पाठीमागचं पुढचं दोन्ही दाखवा, पुढेही नजर पुरत नाही इतके लोकांना पाठीमागे। सरकारला कळत नाही का? इशारा सभेपूर्वीचा हा इशारा आहे का बीडकरांचा? सरकारने समजून घ्यावं, आणखी नाही। आम्ही शांततेत, आम्हाला शांततेत राहू द्या। नोटिसा देऊन आम्हाला डवचू नका, आमचं शांत चाललंय, शांत चालू द्या। तुम्ही विनाकारण मराठ्यांना खवळून घेऊ नका। तुम्हाला वाटत असं नोटिसा दिल्यामुळे मराठा घाबरत नाही। मी फडणवीस साहेबाला विशेष करून सांगतो, साहेब नोटिसा दिल्या तुम्हाला ऐकायला येत नाही। मराठ्यांचं काय म्हणणं आहे? मराठा आम्हाला बोलायला लागलेत, मी आद्यात नाही मध्यात नाही तरी मला नोटीस कशी आली? मग मला नोटीस आली, मग आता येवा आली तेव्हा आली, मी तुमच्या पुढं होणार म्हणजे तुम्ही उलट आम्हाला जास्त संख्येनं वाढवायला मदत करायला लागला। याचा अर्थ असं तुम्ही आंतरवालीचा प्रयोग पुन्हा करू नका, एवढीच विनंती। कारण त्याचे परिणाम मग त्याला जबाबदार तुमचं सरकारच। सभेपूर्वी जरांगेंकडून आता जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। आपण पाहतोय बीडमध्ये जरांगेंचा हा रोड शो सुरू आहे आणि तिथली सगळी थेट दृश्य आहेत। जेसीबीच्या माध्यमातून जरांगेंवर पुष्पवृष्टी केली जाते। आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा होतीये। त्यांनी 24 डिसेंबरचा सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला आता अवघा 1 दिवस उरलेला आहे। उद्या ती तारीख जवळ आलेली आणि त्या पार्श्वभूमीवर नेमकं जरांगे आज काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे 200 जेसीबीतून मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे।